इथून पूर्ण अशी फिरून या साईडला गांधीपण ऋषीचं आश्रमचं प्रस्थान होतं. या साईडला इकडं होतं. या साईडला सर्वांग 64 कला दुर्गा आहे. सर्वांग याचं हे आणि एक कुंड होतं इथे. या साईडला हे कुंड आहे पूर्ण दिसतंय. या साईडला इथे मे बी आंघोळी जाऊ शकतो. 64 कलांचं जे सर्वांग ज्या विद्या होत्या त्याचं जे गॅलरी आहे ती गॅलरी या साईडला आहे. इथून पूर्ण अशी फिरून या साईडला इकडे तर आपण जाऊया त्या साईडला. या इकडे हे बघ हे दिसते तुम्हाला 64 आर्ट गॅलरी कला आहे. मग आता या साईडला सगळं दाखवलं आहे की इथं काय काय होतं. गीत होतं, वाद्य होतं. 64 कलांमध्ये काय काय येतं तर ह्याच्यामध्ये होतं पहिले होतं गीत, वाद्य, नृत्य होतं. या साईडला आलेख्य होतं म्हणजे पेंटिंग होती. विशेष कक्षा म्हणजे काहीतरी कला आर्ट आणि तंडू प्लस ओली विकार म्हणजे डिझाईन लाईक रांगोळी टाईप. पुष्पास्तरण म्हणजे फुलांपासून ज्या काही आपण करू शकतो ते वाले. त्याच्यानंतर दशनवसन नांगरांग. मग ह्याच्यामध्ये कपड्यांना पेंटिंग करायचं हे होतं. या साईडला आहे मनी भूमिका कर्म. ह्याच्यामध्ये मण्यांपासून जे काय आपण बनवू शकतो मण्यांपासून त्याचे आर्ट होतं इथे होती शयनरचना. या साईडला त्या शयनरचनेमध्ये काय होतं की आपण बेडिंग जी करतो त्याबद्दल इतकी माहिती याच्यामध्ये होती. ही होती 10वी विद्या. हे उदक वाद्य म्हणजे पाण्यापासून जी विद्या होते ती पाण्याच्या आवाजावर होते. उदकाघात पाण्यामधले ज्या विद्या होत्या त्या इथं होत्या. चित्रभोगयोग्य म्हणजे चित्राश्य योगा म्हणजे आय थिंक हे मेडिकल रिलेटेड असेल. आणि या साईडला आहे हे इकडे 14वं जे माल्य ग्रंथम. नंतर आता आलं 15व्या ठिकाणी शेखर कापिडा योजन. नंतर आहे नेपथ्य प्रयोग म्हणजे आपण जे कपडे घालतो त्याच्यापैकी जे वस्त्र आहेत ते कसे परिधान करायचे त्याच्याबद्दल माहिती होती. कर्णपत्रभंग कानातले आहेत त्याच्याबद्दल. गंधयुक्ती स्मेल वरची विद्या होती. भूषण योजनम आभूषण जे घालतात त्याच्याबद्दल विद्या. नंतर ऐंद्रजाल ह्याच्यामध्ये जादूगर शास्त्र जादूगरमधून जे उत्पन्न होते ते. 21 होतं कौचमार माहिती. हस्तलाघव ह्याच्यामध्ये समस्त कर्म शीघ्रता जे म्हणजे सर्वात जास्त फास्टेस्ट जी बुद्ध्या वाढायची ती याच्यामध्ये क्रिएट करायची ही विद्या होती. विचित्र शाकुद्ध विक्रार कार्य विनर्वा शाक सब्जी रस भोजन वाणिके म्हणजे ह्याच्या 23वी कला विद्या जी होती ती जेवण कशा प्रकारे आपण बनवू शकतो त्याबद्दल होतं. पानक रस आपले जे पेय आहेत त्याबद्दलची विद्या. सुचितवान कर्म ह्याच्यामध्ये शिवणकाम झालं त्याच्याबद्दलची माहिती होती. आणि 26मध्ये सूत्रक्रीडा होत्या म्हणजे धाग्यापासून आपण कोणत्या कोणत्या क्रीडा करू शकतो खेळ खेळू शकतो ते होते. 27चं विनाकरू माध्यम ती होती. विनावरचे प्रहेलिका 28 होतं. त्यानंतर 29 होतं प्रतिमाला या साईडला. नंतर दुर्वाक्ष योग म्हणजे ज्या विद्या दिल्या आहेत त्या आपण ग्रहण करायच्या आहेत. पुस्तक वाचन पुस्तकामधून माहिती आपण कशी घेऊ शकतो त्याची माहिती होती इथे. 32 म्हणजे आपण आता आलो आहे 64 पैकी 32 विद्या बघितल्या. नाट्य काव्य दर्शन म्हणजे काव्य नाटक कसं आपण एक्सप्रेस करू शकतो त्याबद्दलची माहिती होती. त्यानंतर काव्य मत्स्यपुराणम म्हणजे काव्यामधून मत्स्यपुराणाचं हे केलं आहे.
नंतर खाट आसन वेदद्वारा विनयप्रकाश सुनाई, म्हणजे बांबूपासून आपण खाटा कशा निर्मिती करतो त्याचं विद्या होती. त्याच्यानंतर होती तक्षकर्म, म्हणजे ताम्रपट जे तांब्यापासून जे भांडी बनवतात ते होतं. त्याच्यानंतर आहे 36व ताक्षण, म्हणजे ताक्षणला काय बोलतात ते कार्पेंटर ना, हे वालं कार्पेंटरची विद्या. वास्तुविद्या म्हणजे घर कसं बांधायचं याच्याबद्दल होते ते 34मध्ये होते. 38मध्ये काय होतं, रूपविद्या परीक्षा, म्हणजे मोत्यांमधली विद्या होती. धातुवाद नाही चालू आहे. धातुवादमध्ये काय होतं का, मिट्टी पत्थर रस को, म्हणजे धातू मिक्स करून नवीन धातू कसा बनवतो त्याची विद्या. 40मध्ये आपण काय बघितलं, मणिकाग्रम स्फटिक, म्हणजे धनाबद्दल माहिती. वृक्षावृत योग, ह्याच्यामध्ये काय होतं, पालन पोषण करणं, चिकित्सा, म्हणजे म्हणजे घरामध्ये जे झाडं आहेत त्यांचे पालन पोषण कसं करायचं त्याच्यावरची विद्या. मेष कुक्कुटामध्यम, म्हणजे कुक्कुटपालनाबद्दल माहिती होती. शुकशालीन प्राणम, जे बाहेरचे छोटे छोटे पशु आहेत पोपट वगैरे त्याच्याबद्दलची माहिती. उत्साह हेअर ड्रेसिंग, म्हणजे 44मध्ये काय होतं, हेअर ड्रेसिंग तेव्हा पण होती बघ. अक्षरमुष्टिका कथन, म्हणजे डिकोडिंग मेसेज, म्हणजे मेसेज डिकोड करायची जी शास्त्र आहे ते 45व्या विद्येमध्ये येतं. 46व्या विद्येमध्ये स्पीकिंग कोड म्हणजे समोरच्याने सांगितलेल्या भाषेत गुप्त भाषेतून आपण एक्सप्रेस करायचं स्वतःला. देशभाषा विज्ञान होते इतर देशांमधल्या. फॉरेन लँग्वेज तेव्हा पण होत्या 47मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण आता आलो 48, ते म्हणजे पुष्पवाटिका, म्हणजे फ्लावरपासून जे काय बनवतो आपण मंदिर वगैरे त्याच्यामध्ये आलो आहे. 49 जे आहे निमित्त ज्ञान, स्पेल चार्म्स ऑफ ओमेन्स, म्हणजे फिरण्याबद्दल काहीतरी असेल. आणि 50 काय आहे, यत्र मातृका, हे दिसत नाही थोडं अंधार आहे. धारण मातृका आहे ते मेमरी ट्रेनिंग, म्हणजे IQ लेवलचे जे असतं ते वालं. 52मध्ये संपाष्ट, गेम ऑफ रिॲक्टिंग वर्ड फ्रॉम हिअरिंग, ऐकून आपण रिॲक्शन करायचं तो वाला गेम होता. 53मध्ये माणसं होते, मिनिंग ऑफ वर्ड, म्हणजे माहिती वर्ड्सची माहिती होती ती होती. अभिज्ञान कोश, डिक्शनरी स्टडी, म्हणजे 54व्या, म्हणजे आता जी आपण डिक्शनरी वाचतो ती तेव्हा पण होती आणि ती होती 54व्या विद्येमध्ये. पुढे आलो आता आपण शेवटचं 10, आणि 10मध्ये आपण बघूया की काय याचा विशेष. तर त्याच्यामध्ये होतं छंदोज्ञान, म्हणजे आपण आपले कोणते छंद जोपासले पाहिजे त्याबद्दल होतं. क्रियाकल्प, आपण कोणत्या क्रिया करू शकतो ते. खलितोद्योग, आर्टफुल ड्रेसिंग, म्हणजे काहीतरी विनोदी ड्रेसिंग करायची त्याच्याबद्दल विद्या होती. नंतर वस्त्रगोपन, आर्टफुल ड्रेसिंग, कपड्यांबद्दल माहिती. धूत विशेष, गेम ऑफ डाईसबद्दल गेम होते. आकर्षक क्रीडा, प्ले वेल डाईस गेम ऑन बोर्ड, डाईसवर जे गेम खेळायचे ते इथं होते. बालक्रीडा, लहान मुलांचे खेळ होते. यामध्ये 62मध्ये तो ॲनिमल ट्रेनिंग, म्हणजे आपण जे पशु पक्षी ज्यांना आहे ज्या ट्रेनिंग करतो ते होतं. 63 लास्ट टू सेकंड ऑफमध्ये नॉलेज ऑफ चार्मिंग वेल वर फॉर विक्ट्री. आणि जी लास्ट होती 64वाली ती वाल्मिकी विद्या होती. फिजिकल कल्चर, बाहेरचं सगळं म्हणजे व्यायाम जे म्हणतो आपण ते सगळं इथं होतं. त्यामध्ये या 64 विद्या होत्या त्या दाखवल्या होत्या. त्याच्यानंतर धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, समवेसायुत्सव, मामका, पांडवाचे, कुमकुंजी, संजय याबद्दल दाखवलं आहे श्लोक आणि त्याच्याबद्दलचे वरचं. हे जे गीतेमधले जे श्लोक आहेत त्याचे जे मेन जे फोटोज आहेत त्यामधून ह्यांनी बनवलेलं इथं आर्ट. आणि हे फोटोज आहेत आणि हे श्लोक आहेत. जसं एक्झाम्पल, अश्वधाना पुरुषा धर्मसास्य पर्यंत अप्रावय निर्वत्तम मृत्यू संसारवादिनम, हा वाला. आणि इकडे एक मित्र आहे. मित्र तो कुठून आहे?
या साईडला सगळे श्लोक्स आहेत. इथे पूर्ण झोपडीचा लुक दिला याला, एकदम भारी वाटतंय. हे बघा दिसतंय तुम्हाला, प्रॉपर झोपडीचा लुक दिला. या साईडला आर्ट आहेत, हे गार्डन आहे या साईडला. आणि हे सगळे श्लोक्स आहेत इथे. हे दशावताराचा जो रावण आहे, रावणाचा लुक इथे बनवला आहे. त्याच्यानंतर आपण आलो आता पुढे या साईडला. हे श्लोक आहेत सगळे. इथे श्लोक दिला आहे आणि त्याच्यावरती चित्र एक्सप्लेन केलं आहे समजायसाठी लवकर. आणि याच्यामध्ये मिनिंग इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी यांनी, आणि मराठीत पण दिलं आहे. जसं तुम्हाला लागू शकतो बघा. हे अर्जुन शांती समता पवित्रता धर्मगीता स्वाभाविक धर्मकर्म आहे. आणि इथून आपण एक्झिट घेतो बाहेर. सो ह्या होत्या 64 कला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील क्लिअर. काय समजलं असेल तर स्लोमध्ये बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघूया. पुढे आपण जाऊया पुढच्या नेक्स्ट ह्याच्यावर, तर आपण थोडे फोटो काढून घेऊया.